हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण मी आज स्टडी व्लॉग करणार नाही, तर आज मी करणार आहे माझ्यासमोर असणाऱ्या या समग्र NCERT भाग 1 आणि समग्र NCERT भाग 2 या पुस्तकांचा संपूर्ण डिटेल रिव्ह्यू. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया ह्या समग्र NCERT भाग 1 पासून. तर हे आहे समग्र NCERT भाग 1, जे NCERTच्या 36+12 अशा 48 पुस्तकांवर आधारित आहे, ज्यामध्ये आपल्याला NCERTच्या इंग्लिश पुस्तकांचा मराठी सारांश भेटतो. तर या पुस्तकात विषय आहेत भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इतिहास. आणि हे पुस्तक उपयुक्त ठरतं MPSC, UPSC कंबाईन, TCS, IBPS अशा जवळजवळ MCQ टाईप ज्या एक्झाम्स असतात त्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरतं. कारण NCERT वाचणं किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नाही. कारण तुम्ही पाहत असाल की UPSC किंवा MPSCला NCERT मधून डायरेक्ट क्वेश्चन असतात आणि NCERT असते ती इंग्लिशमधून असते. पण हे पुस्तक आहे जे NCERTचं संपूर्ण मराठी सारांश घेऊन आलेलं आहे. तर या पुस्तकात NCERTचं जे जे इंग्लिशमधून महत्त्वाचं असतं ते ह्या पुस्तकात घेतलेलं आहे. तर सर्वात आधी करूया ह्या बुकची प्राइस किती आहे. तर ह्या बुकची प्राइस आहे ₹540. तर हे पुस्तक Amazonवर सुद्धा उपलब्ध आहे. ह्या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती आहे. ह्या पुस्तकात जे रेफरन्स बुक घेतले आहेत ते म्हणजे हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, जनरल सायन्स असे या सगळ्या रेफरन्स बुकची लिस्ट दिली आहे. तर अनुक्रमणिकामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे भूगोलाचे 3 पार्ट केले आहेत. त्यामध्ये प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल, परत सामाजिक व आर्थिक भूगोल. आणि इतिहासात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहासाचं जे 11वीचं जुनं पुस्तक आहे NCERTचं, त्यानुसार हे टॉपिक घेतले आहेत. प्राचीन इतिहासाबद्दल, इतिहासातील प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. यामध्ये जी पुस्तकं NCERTची वापरली आहेत त्या पुस्तकांची नावं इथे दिलेली आहेत. म्हणजे कोणते पुस्तक या इतिहासासाठी वापरलं आहे ते इथं असं सर्वांच्या ह्याच्यासाठी दिलं आहे. भूगोल, इतिहास, नंतर राज्यव्यवस्था विषय, त्यानंतर संविधान, तत्वज्ञान व राजकारण, त्यानंतर महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे स्वातंत्र्योत्तरकालीन राजकारण. हा जर तुम्ही विचार केला तर हा UPSC आणि MPSCचा आता जो वर्णनात्मक पॅटर्न आहे त्यासाठी हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर अर्थशास्त्राचं परत 3 भाग केलेले आहेत. मूलभूत अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, विकासाचे अर्थशास्त्र. आणि यासाठी लागणारी जी रेफरन्स बुक आहेत कोणती आहेत ते पण घेतली आहेत, त्याखाली हे दिलेलेच आहे. त्यानंतर विषय येतो सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये पार्ट 3 पडतात: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. फक्त सामान्य विज्ञानासाठी त्यांनी 11वी आणि 12वीचे बुक्स घेतलेले नाही. तर काही या बुक्सची पेजेस बघूया. तर सर्वात आधी बघूया हे भूगोलाचं. तर मी काही 2-3 पॉईंट तुम्हाला वाचून दाखवतो. तर सौरमंडल हा पहिला टॉपिक आहे. तर हे विश्व अनंत व अथांग आहे. विश्वात अनेक आकाशगंगा, गॅलेक्सी आहेत. यापैकी पृथ्वी, मिल्की वे अशा या आकाशगंगेचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला दिसत असेल की वन लाइनर जे क्वेश्चन्स असतात त्यासाठी पूर्ण त्यांनी सारांश दिला आहे. जे इम्पॉर्टंट आहे NCERTच्या पुस्तकांमध्ये ते घेतले आहे. जे NCERTमध्ये लागत नाही ते याने सरळ काढून टाकलं आहे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे 6वी-7वी ची NCERT म्हणजे मुलांना, लहान मुलांना समजेल अशी असते. त्यात थोडीशी अशी महत्त्वाची माहिती असते. तीच फक्त यात त्यांनी दिली आहे. त्यानंतर आपण थोडं इतिहासाचं बघूया. इतिहासामध्ये तुम्हाला दिसेल की प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व. हे जे टॉपिक आहेत ते ओल्ड हिस्ट्री, NCERTची जी ओल्ड हिस्ट्री आहे त्यातून हे असे टॉपिक घेतलेले आहेत. तर ओव्हरऑल इतिहासाबद्दल त्यांनी अशी फुल डिटेल माहिती दिलेली आहे. म्हणजे अ, असे जे काही पॉइंट त्यांनी राखलेले पण नाहीत NCERT मधले. मला पर्सनली इतिहासाबद्दल हे पुस्तक खूप आवडलं आहे. त्यानंतर विषय येतो राज्यव्यवस्था. या पुस्तकात घेतलेली जी राज्यव्यवस्थेबद्दल आहे ती माहिती मला खूप आवडली. कारण मी तुम्हाला दाखवतो की भारतीय संविधान हा एक टॉपिक आहे. त्या भारतीय संविधानाबद्दल लिहिण्यापासून ते शेवटपर्यंत जे काही घडलं त्या म्हणजे संविधानाबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान सभेची स्थापना किंवा संविधान सभेची रचना आणि मुख्य समित्या कोणत्या होत्या, परत त्यासाठी महत्त्वाचे सदस्य कोण-कोण होते, त्या सगळ्यांची माहिती पूर्ण अशी एकाच पेजवर दिली आहे. जसे की संविधान सभेचे महत्त्वाचे सदस्य एकाच ठिकाणी दिले आहेत. त्यासाठी इतरत्र कुठे शोधायची गरज नाही. त्यानंतर पाहूया आपण अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रामधील ज्या आकडेवारी आहेत ते 2023 पर्यंतच्या आकडेवारी त्यांनी घेतलेले आहेत. अर्थव्यवस्थेला एकदम NCERT पेक्षा ह्यांनी सोपं करून दाखवलं आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की NCERT मध्ये पलमपूर तुम्हाला एक व्हिलेज म्हणजे 9वीच्या पुस्तकात ते आहे ते पलमपूर व्हिलेज, ज्यातील
थोडासाच भाग आपल्याला उपयुक्त आहे. तर ह्या पुस्तकामध्ये तेवढेच घेतले आहे जेवढं इम्पोर्टंट आहे. तर ओव्हरऑल हे बुक्स खूप महत्त्वाचं वाटलं मला. म्हणजे खूप असं युजफुल वाटलं, जे मी पर्सनली बाय केलेले आहे आणि मी सजेस्ट पण करेल, की हे पुस्तक खरंच बाय करा. जर तुम्ही बिगिनर असाल किंवा बेसिक तुमचं अजून क्लिअर व्हायचं असेल, तर हे बुक मी सजेस्ट करेल, की हे पुस्तक तुम्ही घ्या. यानंतर पाहूया आपण सामान्य विज्ञानबद्दल. तर सामान्य विज्ञानाची सुरुवात त्यांनी फिजिक्सपासून केली आहे आणि या फिजिक्समध्ये तुम्हाला सांगतो, की एकदम आकृत्या ज्या दिल्या आहेत, ज्या फोटोग्राफिक मेमरीला आपल्याला युजफुल असतात, त्या एकदम व्यवस्थित अशा त्यांनी दिलेल्या आहेत. तर ओव्हरऑल हे पुस्तक मला खूप युजफुल वाटलं, जे मी इतरांना सजेस्ट करेल, की एन-सी-आर-टी जर मराठीतून वाचायचं असेल, तर हे पुस्तक मी त्यांना सजेस्ट करेल. त्यानंतरचं पुस्तक आहे समग्र एन-सी-आर-टी भाग 2. तर हे पुस्तक राज्यसेवा व यू-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेकरिताच उपलब्ध आहे. जर तुम्ही कंबाईन वगैरे द्यायचा विचार करत असाल, तर हे पुस्तक घेण्यापेक्षा हे पुस्तक तुम्हाला फक्त युजफुल आहे. तर हे पुस्तक तुम्हाला घ्यायची गरज नाही. तर या पुस्तकात कोणकोणते टॉपिक दिले आहेत, ते आपण सुरुवातीला पाहूया. तर या पुस्तकामध्ये परराष्ट्र धोरण, भारतीय संस्कृती, जगाचा इतिहास हे 3 विषयावर त्यांनी चर्चा केली आहे, जे राज्यसेवा किंवा यू-पी-एस-सी पॅटर्नसाठी खूप महत्त्वाचे टॉपिक असतात. या पुस्तकाची किंमत आहे फक्त ₹280. तर हे पुस्तक सध्या काढलं आहे म्हणजे राज्यसेवेचा जेव्हापासून वर्णनात्मक पॅटर्न आला आहे, त्यापासून हे पुस्तक पब्लिश केले आहे. तर या पुस्तकासाठी वापरणारे रेफरन्स बुक इथे दिले आहेत. आपण नंतर वाचून घेऊ शकतात. तर अनुक्रमानिकामध्ये पहिला येतो जगाचा इतिहास. त्यानंतर भारताचे परराष्ट्र धोरण, त्यानंतर कला आणि संस्कृती. कला आणि संस्कृतीला फक्त 11वीला आणि 12वीला पुस्तक आहे एन-सी-आर-टीची, जी आपल्याला त्यातून महत्त्वाचे पॉइंट शोधावे लागतात. तर ह्या पुस्तकामध्ये पॉइंट दिलेले नाहीत. फक्त ह्या पुस्तकामध्ये जे यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीला राज्यसेवा मुख्य परीक्षेला जे उपयुक्त आहेत, ते इथे दिले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, की मध्ययुगीन जग. तर मध्ययुगीन जगाबद्दल संपूर्ण डिटेल माहिती दिली आहे इथे. तर ओव्हरऑल ही दोन्ही पुस्तकं मला आवडली. जर तुम्ही एन-सी-आर-टी मराठीत वाचायचा विचार करत असाल, तर ही 2 पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करेल, जी तुम्ही आवश्यक घ्यायला हवी. तर हे आहे समग्र एन-सी-आर-टी भाग 2 चे, जे राज्यसेवा आणि यू-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेकरिता उपयुक्त आहे. आणि हे आहे समग्र एन-सी-आर-टी भाग 1, जे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी कंबाईन्ड, टी-सी-एस, आय-बी-पी-एस अशा सर्व एम-सी-क्यू ज्या एक्झाम्स असतात त्यासाठी उपयुक्त आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ही पुस्तके तुम्हाला घ्यायची असेल तर Amazonवर उपलब्ध आहेत. Amazonवरून तुम्ही ही पुस्तकं घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओला इथे स्टॉप करूया. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.